म्हणजे आजही मला माझ्या नातेवाईकांमध्ये मला कोणी विचारलं की आसपास कोणी एका डॉक्टर आहे का किंवा एखादा कोणी वेल रेप्युटेड पर्सन आहे का ज्याने काही अचीव केलं तर मला लवकर दाखवता येत नाही. तर आसपास असा कुठलाही गायडिंग लाईट नसताना उभं राहणं हे करणं माझ्यासाठी चॅलेंज होतं. तर त्यानंतर मी काय केलं की मला औरंगाबादला थोड्याफार संधी असून मी औरंगाबादला थांबतो पुण्यात आलो. माझा फक्त डिप्लोमा झालेला होता, पुढचं ग्रॅज्युएशन वगैरे काही नव्हतं. पुण्याला येऊन सर्वप्रथम मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घेतलं. BA हिस्ट्री ओपन युनिव्हर्सिटीतनं केलं आणि सोबत जॉबही केला. कारण एक होतं की घरच्यांचा तर विरोध होत होता की स्पर्धा परीक्षा वगैरे सगळं गॅम्बल असतं, यात काही पडू नकोस कारण आम्ही खूप लोक बरबाद होतानाही पाहतो यामध्ये. तर मी काय त्यांचं ऐकलं नाही, त्यांचा विरोध करून पुण्याला आलो. पुण्यात एक ठिकाणी जॉब जॉईन केला 8-10 हजारावरती. मी जवळपास 6 ते 7 वर्ष जॉब केला, स्वतःला फायनान्स केलं आणि त्यानंतर पॅरलली ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं. तर जॉब जॉईन करताना मी एकच क्रायटेरिया पाहिला होता की सॅटर्डे संडे ऑफ असलेली कंपनी मी चूज केली होती. म्हणजे जेणेकरून रोजचा ऑफिस झाल्यानंतर 2-3 तास रोज काढायचे आणि सॅटर्डे संडेला 7-8 तास करून एक ॲव्हरेजिंग 4-5 तास आपला अभ्यास झाला पाहिजे आठवड्याचा, असं होतं. आणि एक इमॅजिन करा की मराठी शाळेतलं शिक्षण झालेलं आहे, इंग्रजीचा कुठंच पत्ता नाही, काय नाही, कॉन्फिडन्स लो होतात, सगळंच काही होतं. म्हणजे पुण्यात मी पेठेच्या एरियात जायला सुद्धा घाबरायचं. तर एवढे सिरियस तयारी करणारी मुलं बघितल्यावर असं वाटायचं की आपल्या यात कुठे रिवॉल्व लागणार आहे, आपण नेमकं टिकणार कुठे एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. तर एक तर कळालं होतं की खड्डा खूप मोठा आहे, बॅकलॉग खूप मोठा आहे, आपल्याला खूप कव्हर करायचं आहे. तर मी जे 6 ते 7 वर्ष जॉब केला, त्या 6 ते 7 वर्षांच्या ड्युरेशनमध्ये मी इंग्रजीवर सिस्टमॅटिकली काम केलं, खूप व्यवस्थित वाचन वगैरे केलं. माझ्याकडे अजूनही माझ्या 2-3 वह्या आहेत ज्यामध्ये मी शब्दार्थ लिहून ठेवायचो. कारण एका बाजूला डिक्शनरी सोबत ठेवायचो आणि एका बाजूला पुस्तक. बरंच असं व्हायचं की सगळं वाचताना डोक्यावरून जायचं, पण मग मी शब्दार्थ वगैरे लिहित चालायचो. थोडं इंग्रजीवर काम करत गेलो, थोडं प्रत्येक विषयाचा काय म्हणतात आवाका येत गेला. जेव्हा मला मग 2017-18ला असं रिअलाइज झालं की आपण आता बरेच 6-7 वर्ष जॉब केलेले आहेत, थोड्याशा आपल्या सेव्हिंग्स पण झालेल्या आहेत, आपण स्वतःला 1-1.5 वर्ष ॲटलिस्ट पूर्णपणे फायनान्स करू शकतो. त्या मोमेंटला मी जॉब सोडला. माझं तेव्हा लग्नही झालेलं होतं. तर त्यानंतर मी जॉब सोडल्यानंतर 1.5 वर्ष पूर्ण वेळ तयारी केली आणि एक MPSCच्या एक सिरियस अटेम्प्टमध्ये, बाकी मी जॉब करताना दिलेले होते अटेम्प्ट. जॉब करताना मी UPSCचे 3दा मेन्स दिल्या, परंतु त्या मेन्स देण्यासाठी सुद्धा सुट्ट्या घेणं म्हणजे मोठं चॅलेंजिंग काम होतं. तर अशा एक पद्धतीने मी ही स्टोरी सांगायचं कारण असं आहे की जेव्हा पुण्यात आमचे कार्यक्रम वगैरे होतात तर टार्गेटेड ऑडियन्स असतो. स्पेसिफिकली कोणी इंटरव्ह्यूसाठीच्या तयारीला आलेलं असतात, कोणी फक्त मेन्सच्या तयारीला आलेलं असतात. परंतु इथं पहिल्यांदा मिक्स ऑडियन्स आहे, काहींनी अजून तयारी सुरू केली नसणार किंवा जे रुरल बॅकग्राऊंड म्हणतो, जिथं आपण स्वतःला असं इमॅजिन करतो की पुण्यासारख्या ठिकाणच्या शहरामध्ये जिथं रेप्युटेड कॉलेजमधून मुलं असतात, कोणी MBBS वाले असतात, भरपूर चांगले मुलं असतात. कॉम्पीट करणार कसं? तर त्या हेतूने मी तुम्हाला सांगतोय की असं काहीही नसतं. आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये एक क्वालिटी असते ज्याला इंग्लिशमध्ये ग्रेट म्हणतात. म्हणजे ग्रेट म्हणजे कितीही चॅलेंजिंग सिच्युएशन असू द्या, पण मात्र आपण आपलं हार्डवर्क करत राहायचं, आपण आपला स्वतः पुश करत राहायचं. कारण आपल्याकडे गमावण्यासारख्या गोष्टी खूप कमी असतात. त्यामुळे ग्रामीण भागात पास होण्याचंही एक वन ऑफ द रिझन आहे. त्यानंतर ह्या गोष्टीचा मी इंटरनल बॅकग्राऊंड विषयी सांगितला, परंतु मी ज्या 1.5 वर्षात जे सिस्टमॅटिकली गोष्टी केल्या त्याविषयी सांगतो. मला एक माहिती होतं की मी जॉब सोडून एक स्वतःसाठी 1.5-2 वर्षाचा गॅप घेतोय, तर तो मला खूप असा मेटिक्युलसली प्लॅन करावा लागणार होता. मी काय केलेलं होतं की एक लॉंग टर्म प्लॅनिंग केलेलं होतं की फॉर एक्झाम्पल मेन्स एक्झामला अजून 15 महिने आहेत, तर आपण आता इथून पुढचे 15 महिने कसे घालवायचे. तर माझ्याकडे एक लॉंग टर्म प्लॅनिंग होतं 15 महिन्यांचं. त्यानंतर माझ्याकडे एक शॉर्ट टर्म प्लॅन होता 1 महिन्याचं, त्यानंतर आठवड्याचं, दिवसाचं. तर मी माझा असा व्यवस्थित टेबल वगैरे बनवायचो, माझ्या लायब्ररीमध्ये जागेवरून चिकवायचो आणि प्लॅनिंग मी 5 दिवसांचं बनवायचो. 1-1.5 दिवस माझ्या फॅमिलीसाठी मी काढायचो वेगळं. तर 5 दिवसांमध्ये काय केलं पाहिजे, इन केस 5 दिवसांमध्ये एखादं टार्गेट माझं फेल झालं तर मी सॅटर्डे संडे ॲज अ पेनल्टी म्हणून त्याही दिवशी लायब्ररीत बसायचो. तर अशा पद्धतीने एक अगदी छोट्या गोष्टीवरती प्लॅनिंग करत मला असं वाटतं की म्हणजे ठीक आहे अभ्यास सगळेच करतात, बरेचसे लोक करतात, परंतु प्रॉब्लेम असा आहे की स्वतःला एवढ्या काळासाठी धरून ठेवणं, स्वतःला एवढा ओव्हर द लॉंग टाईम प्लॅनिंग करून व्यवस्थित एक्झिक्यूट करणं, ह्या ज्या क्वालिटीज आहेत ह्या मला वाटतं कधी कधी तुमच्या टॅलेंटला सुद्धा हे करतात, हरवू शकतात. बरेचसे लोक टॅलेंटेड असतात, त्यांचं एक आसपासच्या लोकांनी परसेप्शन तयार केलेलं असतं, तू हुशार आहे. परंतु होतं काय की जेव्हा 1-2 एक्झाम्समध्ये झटके बसतात, फिल्म्स वगैरे निघत नाही, तर ते सगळं गळून पडतात. तर असे लोक लवकर डिस्करेज होऊन मागे येतात.
परंतु जे इतर लोक असतात म्हणजे जे ॲव्हरेज म्हणतात त्याला जे ॲव्हरेज लोकांचं पास होण्याचं प्रमाण या स्पर्धेमध्ये जास्त आहे. सांगायचं हेच की तुम्ही जर असं खूप व्यवस्थित प्लॅनिंग केलं, तुम्हाला तुमचे रूट क्लिअर असतील, कसं एक्झिक्यूट करायचं आहे, काय करायचं आहे, तर ही गोष्ट एवढी अवघड नाही आहे. आणि आपल्याला पास झालेल्या मुलांना सक्सेस ओव्हरनाईट सक्सेस दिसतं, परंतु हे सक्सेस ओव्हरनाईट नसतं. सक्सेस म्हणजे काय असं तुम्ही जे डेली डिसिजन घेतात रोजच्या रोज, सकाळी उठण्यापासून तर संध्याकाळी झोपण्यापर्यंत एक छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटे छोटे टेम्पटेशन तुम्ही अवॉइड करून ज्या पद्धतीने तुमचं ओव्हर 2-3 वर्ष घालवतात तुम्ही, तर ते सगळं ॲक्युमुलेट होऊन 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 एक मोठं सक्सेस बनत असतं. सक्सेस ते दिसणारं सक्सेस निघाल्याच्या दिवशी फक्त एक मोठा ब्लास्ट असतो, पण त्याच्या आधी झालेल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटे छोटे सक्सेस तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये मिळवलेले असतात, ते ॲक्युमुलेट होत जातात आणि शेवटी काय म्हणतात असं एक ओव्हरनाईट जे सक्सेस म्हणतात ते दिसायला लागतं. यासाठी तुम्हाला नक्कीच सगळ्याच गोष्टी लागतात. डेडिकेशन लागतं, डिवोशन लागतं. डेडिकेशन म्हटलं तर तुम्ही तुमचा काही पार्ट देत असतात, डिवोशन म्हटलं तर तुम्ही स्वतःला समर्पित करत असतात. तर मी असं म्हणेल की 1-1.5-2 वर्ष काय ते स्वतःला घेणार आहेत त्यामध्ये पूर्णपणे स्वतःला डिवोट करा. तुम्ही जेवढं जास्त मोठं स्वप्न बघाल तेवढं बघा. आणि एक ॲटिट्यूड मात्र ह्या प्रोसेसमध्ये नक्की ठेवा. मी जेव्हा 2011-12 या सगळ्या गोष्टी सुरू केल्या जॉब्स हे करता मी मात्र एक लक्षात ठेवलं होतं की आपलं बॅकअप खूप मोठं आहे, आपल्याला काही येत नाही, आपण अवंतरी वाचन केलेलं आहे, आपल्याला इंग्रजीचा एक पॅराग्राफपासून सुद्धा खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. तर ह्या प्रोसेसमध्ये मी पुढे पास होईल नाही होईल आय डोंट नो, पण या प्रोसेसमध्ये नक्की एक बेटर पर्सन म्हणून मी बाहेर निघेल. ॲटलिस्ट स्वतःची पर्सनल ग्रोथ खूप चांगली होईल याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सक्सेस इज नॉट अबाउट टार्गेट ग्रोथ, इट्स ऑल अबाउट व्हॉट यू बिकम इन द प्रोसेस. तर त्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय होणार आहे तुमचं 5-4 जेवढे काही वेळ देतात त्यामध्ये, तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा. कारण तुम्ही नापास जरी झाले तर तुम्ही ही जी कमावलेली संपत्ती असते, जो जगाकडे पाहण्याचा आउटलुक असतो, हा कोणी तुमच्याकडे घेऊ शकत नाही. त्या प्रोसेसमध्ये जे तुम्ही शहाणे होतात, तर ह्या एक गोष्टीचा अवेअरनेस असू द्या तयारी करताना की आपण गंगेत उडी घेतली कोरडेत बाहेर निघालो असं व्हायला नको. या प्रोसेसमध्ये तुम्ही एक मॅच्युअर व्यक्ती म्हणून सुद्धा बाहेर निघायला पाहिजे. कारण असं म्हणतात की रेंज विल द साईट ऑफ वेसल. जेवढं तुमचं वेसल असतं, तुमच्याकडे वाटी असेल तर पावसाने वाटेत भरणार, तलाव असेल तर तलाव भरणार. तर माइंडसेट मोठा ठेवा या प्रोसेसमध्ये आणि विन विन सिच्युएशननी बघा. प्रोसेस काय असं खूप अवघड नाही आहे. कदाचित ह्या ॲटिट्यूडमुळे मला कधी परीक्षेचं प्रेशर आलं नाही. प्रत्येक सेटबॅक, प्रत्येक फेलियर मला हा एक लर्निंग पॉईंट वाटला नवीन की चला ह्यामध्ये असं करता येऊ शकतं. तर एकंदर म्हणजे खूप या शॉर्ट ड्युरेशनमध्ये ते मला सांगावं लागतं आहे, कारण बऱ्याच अजून प्रमुख पाहुण्यांचं भाषण बाकी आहे. तर असा एकंदर एक ॲटिट्यूड ठेवून परीक्षेकडे आणि इथून पुढे तोच ॲटिट्यूड असणार आहे. म्हणजे असं वाटलं की आपण परीक्षा पास झाला म्हणजे गोष्टी सेट झाल्या असं नाही. आता एक नवीन प्लेन आला आहे, नवीन चॅलेंजेस असतात. आता प्रशासनात आलं तर पुन्हा मी स्वतःला लहान वाटायला लागलं, कारण प्रशासनात अजून उंच उंच लोक पाहतोय. तर परत नवीन टार्गेट दिसतात, परत नव्याने सुरुवात करायची. तर गोष्टी काही संपत नाही, त्यांना संपणाऱ्या गोष्टी आहेत. तर मला वास्तव घटनेत इथं बोलण्याची संधी दिली. मी या शॉर्ट ड्युरेशनमध्ये स्वतःला एक्सप्रेस केलं, मला बोलता आलं, तुमच्याशी संवाद साधता आला. यासाठी वास्तव घटनेचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि पुन्हा एकदा ओपन सेशनमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. धन्यवाद सर. चारित्र्य निर्मितीतून राष्ट्र उभारणीकडे जर जायचं असेल तर बाबा आमटे सामाजिक सेवा संस्थेसारख्या संस्था गावोगावी तालुके उघडल्या पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून बाबा आमटे सेवाभावी संस्था जे काम करते ते काम आपण श्रीगुंडेकर अनेक वर्षांपासून पाहतो. 2008ला स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून APJ अब्दुल कलाम नावाने जी अभ्यासिका चालवली जाते, त्या अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी घडत आहेत. सगळ्यात चांगला रिझल्ट आज त्या अभ्यासिकेचा आहे. त्याचबरोबर झोपडपट्टी एरियामध्ये एक साधना बालभवन नावाने त्यांनी बालभवन चालवलं, जी मुले शिक्षण प्रवाहात नाही, ती मुले शिक्षणाच्या प्रवाहात कशी येतील हा उद्देश ठेवून साधना बालभवन. त्यानंतर बाबा आमटेंच्या नावाने प्रबोधनपर व्याख्यानमालेचा नितांत सुंदर कार्यक्रम या श्रीगोंदा शहरामध्ये या संस्थेच्या माध्यमातून पार पाडला जातो आणि तीच संस्था आणि वाचव कट्टा मिळून आजचा या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं. यानंतर मी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय सतीशचंद्र सूर्यवंशी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. सूर्यवंशी